शारीरिक संबंधाचा आमिष दाखवून एका महिलेनं एका तरुणाला अशा प्रकारे जाळ्यात ओढलं की सगळ्या प्रकाराने अंगावर काटा येतो. 2 महिन्यांपूर्वी या विवाहित महिलेची त्या तरुणाशी ओळख झाली आणि हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र हे सगळं एका नियोजित कटाचा भाग होता. त्या महिलेच्या डोक्यात आधीपासूनच एक वेगळाच प्लॅन चालू होता आणि ती मुद्दामून त्या तरुणाच्या प्रेमात पडली. कारण त्या खोट्या प्रेमातून तिला लाखो रुपयांची रक्कम मिळणार होती. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातल्या एका माजी आमदाराच्या 27 वर्षीय मुलाभोवती घडलेली आहे, ज्याचं नाव रंजन पटेल असं आहे. रंजननं 1 वर्षापूर्वी 2 तरुणांना भर चौकात इतर 8-10 लोकांसोबत मिळून मारहाण केली होती आणि त्यामुळे वादाला तोंड फुटलं, शत्रुत्व निर्माण झालं आणि त्या दोघांना बदला घ्यायचा होता. बदला घेण्यासाठी त्यांनी एक वेगळी शक्कल लढवली. एक महिलेला रंजनच्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरलं. हे दोघं आरोपी म्हणजे अभिजित कुमार आणि शैलेश कुमार, ज्यांना त्या घटनेबद्दल सूड घ्यायचा होता. त्यांनी एका पक्षाच्या कार्यकर्त्या असलेल्या पूनम नावाच्या वय 35 महिलेला हे काम सोपवलं, ज्याची रंजनसोबत आधीपासूनच ओळख होती. 50 लाख रुपयांची डील ठरली. त्यात आधीच तिला 20 लाख ॲडव्हान्स दिले गेले आणि तिला सांगितलं गेलं की खोटं प्रेम कर, योग्य वेळ साध आणि त्याला आमच्या कचाट्यात ओढ. पूनमने हे काम तितक्याच हुशारीने केलं. रंजनसोबत 2 महिन्यांपासून तिचे प्रेमसंबंध सुरू होते, पण ती योग्य वेळेची वाट पाहत होती आणि ती वेळ आली. 24 एप्रिल रोजी जेव्हा रंजननं स्वतःच पूनमकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. पूनमला ह्यात संधीची गरज होती, त्यामुळे ती त्याला शिवानी शहरातील एका तळ्याजवळील पुलावर घेऊन गेली, जिथे रात्री 10च्या सुमारास कारमध्ये त्यांच्यात संबंध झाले. तेवढ्यात आरोपी अभिजित आणि शैलेश तिथे पोहोचले. कट पूर्ण तयारीनं आखलेला होता. त्यांनी रंजन आणि पूनमला कारच्या बाहेर काढलं. त्यावेळी रंजन नग्न अवस्थेत भीतीने बाहेर आला आणि त्याचवेळी त्याच्यावर तलवारीनं सपासप वार करून त्याची हत्या केली आणि मृतदेह तळ्यात फेकून दिला. त्यानंतर हे तिघेही आरोपी तेथून फरार झाले. रंजन मेला खरा, पण जाताना तो असा काही पुरावा मागे ठेवून गेला की त्या तिघांना केवळ 2 दिवसात अटक झाली. त्याने स्कॉर्पिओ गाडीतून बाहेर पडतानाच गाडी आधीच लॉक केली होती आणि तीच गाडी आरोपी तिथे सोडून गेले. स्थानिक लोकांच्या लक्षात आलं की 3 दिवसांपासून गाडी तिथेच आहे, त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता पाण्यावर एक मृतदेह तरंगताना दिसला. पोलीस बोलावण्यात आले. गाडीची ओळख पटली आणि समजलं की ती माजी आमदाराची गाडी आहे आणि मृत तरुण त्यांचा मुलगा रंजन आहे. हाच आधार घेऊन पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रथम त्या महिलेला ओळखलं आणि अटक केली. तिच्या चौकशीतून संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला आणि या घटनेमागचं खरं सत्य समोर आलं. या भयानक आणि मनसून करणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली. या प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.